राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्याच दिवसात वाजणार आहे। निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू असली तरी महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडे अद्याप जागा वाटप झालेलं नाहीये। शिवाय तिसरी आघाडी बनणार का? मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील उमेदवार उभे करणार का? तिकीट वाटप कसं होणार? कोण उमेदवार असणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असतानाच महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागेल ह्या संबंधी काही संस्थांचे सर्वे समोर येत आहेत। यामध्ये कोण बाजी मारणार, कोण सत्तेच्या समीप जाणार, कोण सत्ता काबीज करणार अशा अटकळी लावल्या जात आहेत। ज्यांना हा सर्वे पूरक आहे ते त्यांचं कौतुक करतायत, तर ज्यांना तो पूरक नाही ते त्यांच्यावर पेड सर्वे असल्याचा शिक्का मारतायत। नुकतेच 2 सर्वे प्रसिद्ध झालेत। पहिल्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर दुसऱ्या सर्वेत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। आता खरं कुणाचं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल आणि असा प्रश्न पडणं साहजिकच आहे। या सर्वे संबंधीच आपण या व्हिडिओतून सविस्तराने बोलूयात। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। त्यामुळे आपल्याला आमच्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील। तर मंडळी, नुकत्याच लोकपाल या संस्थेने महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भातील त्यांचा सर्वे प्रसिद्ध केला। त्यानुसार महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत 115 ते 128 जागांवरच समाधान मानावं लागणार असल्याचं या सर्वेमधून समोर आलंय। तर महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। एकूण मतांच्या 38 ते 41% मतं महायुतीला तर महाविकास आघाडीला 41 ते 44% मतं मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच दोघांमध्ये 2 ते 3% मतांचा फरक दिसून येतोय। आता लोकपाल संस्थेच्या अगोदर टाइम्स नाऊ आणि मॅट्रिक्स संस्थेने केलेला सर्वे प्रसिद्ध झाला होता। या सर्वेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 83 ते 93 जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केलाय, तर एकनाथ शिंदेची शिवसेना 42 ते 52 जागांवरती विजयी होईल आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 7 ते 12 जागा जिंकेल असा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आलाय। महाविकास आघाडीत सर्वाधिक 58 ते 68 जागा काँग्रेस जिंकेल असा अंदाज या ओपिनियन पोलने व्यक्त केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 26 ते 31 जागा जिंकण्याची शक्यता असल्याचं हा सर्वे सांगतो आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 ते 8 जागा जिंकण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। म्हणजे या सर्वेक्षणानुसार महायुतीला 137 ते 152 जागा तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेचा उल्लेख करून एक ट्विट केलं आणि त्यामध्ये भाजपचा अंतर्गत सर्वे झाला असून अजित पवारांना 7 ते 11 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 17 ते 22 जागा आणि भाजपला 62 ते 67 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय। म्हणजे लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपच्या अंतर्गत गोटात भीती पसरली आहे। यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत। तर भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजित पवारांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून त्यांनी शरद पवारांच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते किंवा अपक्ष उमेदवार उभे करण्याची तयारी दाखवली आहे। यासाठी त्यांनी 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याची ऑफर अजित पवारांनी दिली आहे असं रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय। लोकपोल असेल किंवा टाइम्स नाऊ मॅट्रिक्स असेल किंवा रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत झालेल्या सर्वेची दिलेली माहिती असेल, आत्ताच्या घडीला निवडणुकीचं चित्र फारसं स्पष्ट झालेलं नसल्याने एकदम राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करणं जरा घाईचंच ठरेल। याला बरीच कारणं आहेत। लोकसभा निवडणुकीवेळी आपण सर्वांनी पाहिलं की महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाजानं महायुतीला मतदान केलेलं नाही। कांदा, सोयाबीनसह इतर अनेक शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग महायुतीवर नाराज दिसला। त्यासोबतच महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या प्रकारे बंड घडवून आणलं गेलं त्यामुळे महायुतीवरील महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेनं राग व्यक्त केला। बेरोजगारीचा मुद्दा देखील निवडणुकीमध्ये प्रकर्षाने दिसला होता। या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झालेला दिसला। लोकसभा निवडणूक होऊन केवळ 3च महिने झालेत। लोकसभेला जे मुद्दे ठळकपणे दिसले ते मुद्दे अजूनही आहेत।
सरकारमध्ये असलेल्या महायुतीकडून म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांकडून लोकसभेवेळी दिसलेली नाराजी दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे। त्यातूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली गेली आणि त्याचं ब्रँडिंगही जोरात सुरू आहे। परंतु त्याच दरम्यान बदलापूरमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने सरकारची पर्यायानं महायुतीची प्रतिमा मलिन झाली। हे कमी होतं की काय म्हणून मालवणला केवळ 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला। त्यामुळेही महायुतीच्या सरकारची राज्यभर नाचक्की झाली। सरकारकडून त्यांची प्रतिमा सुधारवण्याचा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या महिन्याअखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। सरकारकडे वेळ तर खूपच कमी आहे, परंतु केंद्र सरकारच्या मदतीने महायुतीतील घटक पक्ष भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढतायत। विरोधातील उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेतेही राज्यभर प्रचारात दिसतायत। त्यामुळे सद्यस्थिती पाहता लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणूक एकतर्फी निश्चित नसेल असं वाटतंय। काटेकी टक्कर आपल्याला या निवडणुकीत बघायला मिळेल असं दिसतंय। तुम्हाला हे तिन्ही सर्वे पाहिल्यानंतर काय वाटतं ते व्हिडिओ खालील कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।